नमस्कार कृषी मित्र व विद्यार्थी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र नितीन पाटील. आपल्या रूरल ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक आभार. आज आपण कृषी तंत्र विद्यालयाच्या आंबा रोपवाटिकेमध्ये आहोत. आंबा रोपवाटिकेमध्ये आपण आंब्याची जी काही कलमं आहेत, आंब्याची लागवड करत असताना आपण कलमाची निवड करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आंब्याची कलमं कशा पद्धतीने केली पाहिजेत, आंब्याची कलमं कशा पद्धतीची आपल्याला लागवडीसाठी असणं गरजेचं आहे, याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण या रोपवाटिकेमध्ये आपण थांबलेलो आहोत. साधारणतः हे सेकंड स्टेजचं आपल्याला झाड आहे, दुसऱ्याची सिस्टीम फुटलेली आहे. तर फळबागेमध्ये आंब्याची निवड करत असताना किंवा आंब्याची कलम सुरुवातीला आपण पाहूयात की आंब्याची कलमं नेमकं कशा पद्धतीने केली जातात. तर हा कलम केलेला आंब्याचा भाग आहे, त्याला आपण कोय कलमे असे म्हणतो. हे कोय कलमे करत असताना साधारणतः हा रूट स्टॉकचा भाग आहे, रूट स्टॉक म्हणत असतो, आणि वरची जी काय भाग आहे त्याला सायन कांडी असं म्हणत असतो. तर यामध्ये कलम करत असताना सायन कांडी आणि रूट स्टॉक, हे रूट स्टॉक आणि सायन कांडी साधारणतः एकाच जाडीची असावी, म्हणजे साधारणतः पेन्सिलच्या आकाराच्या जाडीची असावी. मग ही जी काही रूट स्टॉक आपल्याला घ्यायची आहे ते साधारणतः 4 महिने वयाचे ते 6 महिने वयापर्यंतचे जे झाडं आहेत, आंब्याचे रोपवाटिकेमध्ये प्लास्टिकच्या बॅगमध्ये कोया टाकून त्याची आपण रोपे तयार करून घेतो. मग रोपे तयार करून घेतल्यानंतर साधारणतः या रूट स्टॉकची जाडी ही पेन्सिलच्या आकाराची झाली की मग त्याला एक 5 ते 6 सेंटीमीटर अंतरावरती साधारणतः इथंपर्यंत आपल्याला काय करायचं, काप घेऊन यामध्ये मधोमध उभा असा छेद घ्यायचा चाकूने, सिकेटरच्या साहाय्याने किंवा चाकूने, बडिंग नाईफने आपण काय करतो, उभा छेद घेतो. आणि हा जो काही कलम काडीचा भाग आहे तो मात्र वृक्षापासून आपण विलग करून आणतो. आणि मात्र वृक्षापासून कलम कांडीचा जो भाग आहे तो विलग करत असताना सुरुवातीला ज्या मात्र वृक्षावरील आपल्याला कलम कांड्या घ्यायच्या आहेत आंब्याच्या, तर त्या कलम कांड्यावरती येणारी जी काही पानं आहेत ते सुरुवातीला 2 दिवस अगोदर ही पानं आपल्याला काढून टाकायची आहेत. आणि डोळा जो असणार आहे तो चांगला निरोगी अशा पद्धतीचा, फुगीर अशा प्रकारचा डोळा असणारी कलम कांडी, जी की रूट स्टॉक आणि सायन या दोन्हीची सारखी जाडी असणारी कांडी आपल्याला निवडायची आहे. आणि ही कांडी निवडून मग आपण रोपवाटिकेमध्ये आणून यांना जी काही आपल्याला सायन कांडी दिलेली आहे ती बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून घेऊन बडिंग नाईफच्या साहाय्याने असा उभा छेद घेऊन आणि वरच्या सायन कांडीचा जो आहे, डोळा कांडी म्हणतो आपण त्याला, तर त्याचा तिरपा भाग घ्यायचा आहे. पात्रीच्या आकाराचा कलम, पात्रीसारखा त्याचा आकार दोन्ही बाजूने छाटून मधोमध बसून प्लास्टिकच्या पॉलिथिननं 200 गेजची प्लास्टिकची पॉलिथिन घेऊन याला बांधून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही कलमं तयार करता येतात घरच्या घरी. आणि साधारणतः हे कलमं करण्याचा जो काही कालावधी आहे आंब्याचे कोय कलमं करण्याचा, तर हा कालावधी आहे जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला कलमं करण्याचं गरजेचं आहे. तर जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये आपण कलमं केल्यामुळे साधारणतः 90% प्रमाण जगण्याचं असतं. म्हणजे 100 कलमे जर आपण अशा पद्धतीची केली तर साधारणतः 90 कलमे आपले हे यशस्वी या माध्यमामधून होत असतात. त्याचं मुख्य कारण असं आहे की जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये पावसाळा असतो, आणि पावसाळा असल्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे चांगल्या प्रकारचं असतं. आणि या आर्द्रतेच्या प्रमाणात